वार्ड क्रमांक 19 चे भाजप उमेदवार दक्षता कटवणकर सध्या आमच्या सोबत आहे. दक्षता, काय सांगणार तुम्ही? लोकांसमोर जात आहेत, काय मुद्दा घेऊन जात आहेत, काय सांगणार तुमचा खातं सन्माननीय मोदीजी, आपले पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपले आमदार योगेश सागरजी, खासदार पियुष गोयलजी यांनी जी संधी दिली आहे त्याबद्दल मला असं वाटतंय की हा चारकोपचा विकास करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आहे, तर त्या संधीचं आम्ही सोनं करू शकतो. हेच मी जनतेला सांगेन की आपण पाहत आलात की किती वर्ष काय काम होत आहे आणि इथे ग्राउंड लेवल बीजेपीचा सपोर्ट नसताना सुद्धा आमदार साहेबांच्या मदतीने आपण किती मेहनत करून इथे कामं करून घेतली आहेत. तर जर इथे बीजेपीचा कॅन्डिडेट आला, बीजेपी, शिवसेना आणि आरपीआय महायुतीचा कॅन्डिडेट जर इथे आला तर आपण या चारकोपचा सर्वांगीण विकास करू शकू. तर त्यासाठी एवढंच बोलून जनतेला साथ द्या, तुमची साथ असू द्या, कमळाला साथ असू द्या. तुमच्या या वॉर्डमध्ये काय विशेष मुद्दे आहे, काय काम करायचे आहे तुम्हाला निवडून आल्यानंतर? बघा, वॉर्डमध्ये प्रचार फेरी दरम्यान पण भरपूर सारे लोकांचे इश्यूज येतात. आता आम्ही चारकोप गावात गेलो, कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी पडलेले आहेत. तर असं वाटतं की या गोष्टी म्हणजे आपल्याला जर डोळ्यांनी दिसत आहेत, आपण करू का नाही शकत? नक्कीच आपल्याला सपोर्ट आहे वरून, तर आपण या सगळ्या गोष्टींवर नक्कीच काहीतरी मार्ग काढू शकू आणि हे क्लीन करू शकू. त्याच्यानंतर पाण्याचा फोर्सचा प्रॉब्लेम आहे लोकांना, तो करू शकू. मच्छरची तक्रार येते. या बेसिक खूप गोष्टी आहेत त्या करू शकतो आपण. आणि यासाठी म्हणजे सर्वांचं आपल्या सपोर्ट मिळाला तर नक्कीच आपण चारकोपचा सर्वांगीण विकास करू शकू. पण तुमच्या समोर जे उमेदवार आहेत ते वटाचे आहेत आणि त्यांचे आई पण इथे नगरसेवक होती. अनेक वर्षापासून याच्यावर दबदबा असा मानला जातं की त्यांच्या वर्चस्व या वाढावं. तुम्हाला वाटतं की असं काही आहे आणि आता निवडणुकीनंतर काय फरक पडणार आहे? हा, खूप. बघा, माझं म्हणणं एवढं आहे की आम्हाला जिंकण्याचा मोह नाही आणि हरण्याचे भयही नाही. या सर्व विकासासाठी आम्ही इथे उभा आहोत. लोक म्हणतात की आतापर्यंत त्यांची सत्ता आय थिंक 15 वर्ष 18 वर्षांपासून आहे. त्यांनी त्यांच्या काळात केलेली कामं आहेत. मी कंपॅरिझन नाही करणार त्यांनी काय केलं, आम्ही काय केलं. पण हा आमचा सपोर्ट नसताना आम्ही काय केलं ते आम्ही लोकांना सांगू शकतो की सपोर्ट नसतानाही आम्ही आमदार साहेबांच्या मदतीने खूप सारे सोसायटींचे लादीकरण, बिल्डिंगची कामं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. तर भले समोरची पार्टी स्ट्रॉंग असू दे नसू दे, आम्हाला त्याचा फरक नाही पडत. आम्हाला हे हवं आहे की आम्ही पूर्ण प्रभागाचा विकास कसा करू शकू. लढा आहे का तुमच्या? असं वाटत नाहीये की समोरची पार्टी खूप स्ट्रॉंग आहे वगैरे, आणि आम्ही फक्त आमचा विचार करून हे सगळं करतोय या चारकोपचा विकास करण्यासाठी. लढा कोणासोबत आहे तुमची? लढा कोणासोबत? अपोजिशन पार्टी ती आहे. लढा हा आहे विकासासाठी. लढा आहे आमचा की विकास कोण करू शकतील. आणि म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये जर मला संधी मिळाली आहे आणि मला जनतेचा समस्या समजत आहेत तर मी त्यावर नक्कीच काम करू शकते. तर लढा हा विकासासाठीच आहे. पण तुम्ही लोकांसमोर जात आहेत, आज 5 दिवस आहे प्रचाराचा. लोक काय सांगतात आहेत, काय माहोल आहेत, काय मुद्दा आहेत त्यांच्याकडे? लोकांकडे काय मुद्दा आहे विशेष करून? लोकांचा मुद्दा हा आहे की तुमच्यावर आमचं भरपूर प्रेम आहे आणि म्हणजे या सर्व म्हणजे आम्ही ठिकठिकाणी जातोय, त्यांना असं वाटतं की बीजेपीनेच इथे यायला पाहिजे. कारण की आपण बघतोय केंद्रामध्ये सरकार बीजेपीचं आहे, आपलं राज्यामध्ये सरकार महायुतीचं आहे, भाजपा आणि शिवसेना. आणि इथे भाजपा शिवसेना आरपीआयचं आपल्याला संधी मिळाली आहे की पुन्हा आपण ग्राउंड लेवल पण त्यांचा सपोर्ट मिळून विकास कामाला गती मिळू शकतो. जसं की मी बोलत आले असं की आपण जर एखादं ताट वाढलेलं आहे तर दुसरा आपल्याला घास भरवतोय तर आपल्याला वाट बघावी लागते, तो आपल्याला घास कधी भरवणार. पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने जेवत असतो तेव्हा आपण पटापटच येऊ शकतो. तर कामाला गती मिळवण्यासाठी गरज आहे की इथे महायुतीचं सरकार आलंच पाहिजे विकासासाठी. जिंकल्यानंतर पहिलं काम काय करणार तुम्ही? जिंकल्यानंतर मी हे ठरवलंय की आता वोट मागायला मी सगळीकडे गेली, पण लोकांनी हेच सांगितलंय, लोक वोट मागायला येतात. मला तोच आदर्श युवांकडून पण नाही ठेवायचा आहे. मी नक्कीच त्यांच्याकडे घरोघरी जाईन आणि आत्ता मी लिहून पण ठेवते की काय समस्या कुठल्या एरियामध्ये गेल्यावर आहेत. तर मी त्या सर्व समस्यांवर त्यांचं मत ऐकून त्यावर काम करण्याचा प्रयत्न करेन. लोकांना काय संदेश देणार तुम्ही मतदान करण्यासाठी? लोकांना हेच सांगेन की म्हणजे आपण भारताला लहानपणापासून ऐकत आलोय, भारत हा विकसनशील देश आहे
तर विकसनशीलवरून विकसित बनवण्यासाठी जर आता आपल्याला संधी मिळते तर या 5 वर्षामध्ये काम करून मुंबईला आपल्या खूप इन्फ्रा चांगलं करण्यासाठी आणि विकसित आपल्या भारताला बनवण्यासाठी तुमची साथ असू द्या. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.